गोलंदाज यस पंचाकडून लेस प्लेचा असा इशारा आलाय. भावेश बघूया पहिलं षटक घेऊन स्ट्राईकला असतील ते म्हणजे यस जयेश असतील स्ट्राईकला. पहिला चेंडू नक्कीच दोन्ही संघासाठी बेस्ट ऑफ लक. येस आता मात्र फक्त चेंडूला दिशा द्या. बघा क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिटचा प्रयत्न. नक्कीच रवींद्र जडेजाची ते आठवण करून देणारा मला वाटतं हिट होता, पण मला वाटतं यष्ट्यामध्ये आणि मला वाटतं चेंडूमध्ये भरपूर अंतर राहिलेलं आणि त्याचाच फायदा म्हणजे 2 धावा इथे लागल्या गेल्या स्कोर फलकावर. चांगली सुरुवात झालेली आहे. बघूया नक्कीच पॉवर प्लेचं षटक असेल, जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल जयेशाच्या मार्फत. बघूया पुन्हा एक वार आपल्या षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू उडवलेला आहे. बघूया किती धावा असतील आणि या सुरेख क्षेत्ररक्षण एका हातामध्ये सरळ चेंडू अडल आणि आपल्या संघासाठी तब्बल मला वाटतं 4 धावा वाचवल्या तिथं. सध्या 2 धाव सैन्य संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 4. नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण म्हणजे आम्हाला क्षेत्ररक्षण नाव माहित नाही, पण सुरेख क्षेत्ररक्षण झालंय. बघूया पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊ. गोलंदाज यस भावेश. बघूया भावेश आपल्या षटकातील. आता मात्र बघूया ऑफस्टमच्या यस बाहेर थोडासा चेंडू आणि नक्कीच भावेशकडे पाहिलं तर भावेश पवार यांची आठवण करून देतोय. कारण नक्कीच भावेश याचा रनअप पाहिला तर नक्कीच मोजक्या पावलांचा रनअप आहे. तब्बल 4 ते 5 पावलांचा रनअप मार्क आहे. बघूया पुन्हा एकવાર भावेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र नक्कीच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालेला, पण चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या झाली ती म्हणजे 5 चेंडू टाकून झाले ते म्हणजे 3. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया उर्वरित 3 चेंडू पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा मोजतील अक्षा संघ. आता मात्र नक्की चांगला फटका इनटू द गॅप आहे. बघूया क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू मला वाटतं बाउंड्री लाईनच्या मध्येच अडवला गेलाय आणि त्याचाच फायदा लगेच 2 धावा इथे पूर्ण केल्यात. या 2 धावसंख्येने धावसंख्या झाली ती म्हणजे 7 धावा. तरी बघूया आता मात्र पुन्हा एक वार या सुरेख चेंडू. फलंदाज बीड झालंय, फलंदाज काही समजलं नाही. बघूया शेवटचा चेंडू असेल. आता मात्र कुठेतरी प्रभावी मारा करतोय गोलंदाज भावेश. आता मात्र सुरेख सरळ ब्लॉक मध्ये. बघूया इथे धोका आहे आणि यस इथे धोका निर्माण झाला, पण मला वाटतं फेकी थोडीशी खराब बनेन. फक्त एक धाव. या एक धाव संख्येने संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 8. घडी मला वाटतं एक सुद्धा बाद झाला आणि षटक क्रमांक 1. बघूया पुढचं षटक घेऊन गोलंदाज कोण असेल तोपर्यंत दिजेला संधी. जर पाहायला गेले तर नक्की 9 धाव संख्येवर नक्की जर पहिलं पॉवर प्लेचं षटक नक्की शतरक्षण व्हायला जर पाहायला गेलं तर अप्रतिम षटक शतरक्षण होतं. तब्बल 6 धावा रोखल्या होत्या. नाहीतर धाव संख्या धावफलकावर नक्कीच वाढल्या असत्या, त्या काही शंका नाही. धोमा राईट ओव्हर द विकेट खेळण्यासाठी सज्ज. नक्कीच कव्हरच्या वरून खेळलेला आहे. हवेत चेंडू जाते. 1 बॉल 6 डावाला चौकार. डीजे यांच्या फलंदाजीचा एक चौकार आलेला आहे आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर जर पाहायला गेली तर नक्कीच 13 धावसंख्येवर पोहोचते.
तो मात्र शीतला देवी बी संघ सुरेख सुरुवात. धोमा यांचा पुढचा चेंडू नक्कीच लाभ करण्याचा प्रयत्न. काठपडल्याने चेंडू खेळून काढलेला एकाच धाव समाधान. या एक धावसंख्येने धावसंख्या धावफलक जर पाहायला गेले तर नक्कीच 14 धावसंख्येवर खेळतोय शीतला देवी संघ. नक्कीच अशी फलंदाजीची गरज आहे ती मात्र शीतला देवी संघाला. धोमा नक्कीच सुरेख गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. रोखून ठेवला ते मात्र शीतला देवी संघाला. राईट ओव्हर द विकेट. जयेश खेळण्यासाठी सज्ज. नक्कीच फुलटा चेंडू त्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न. फेकी अचूक. या एकच धाव समाधान. या एक धावसंख्येने धावसंख्या धावफलक जर पाहायला गेलो तर नक्कीच 15 धावसंख्येवर खेळतोय शीतला देवी संघ. नक्कीच इकडे नाश्त्याची सुविधा सुद्धा आहे, त्याचा लाभ पुरेपूर घ्यायचा आहे. नक्कीच यानंतरचा सामना वाटतो बंदरपाकाडी वर्सेस मनोरी संघ. दोन्ही संघ ते संघटक इकडे हजर झाले असेल तर नक्कीच समाधान कक्षाशी संपर्क साधायचा आहे. अजून हे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. वैयक्तिक पहिलं षटक स्वतःच आणि धोमा यांचं आणि नक्कीच दुसरं षटक घेऊन येतोय धोमा आणि 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकावर जर पाहायला गेलं तर नक्कीच 15 धावसंख्या खेळतो तो मात्र शीतला देवी बी संघ. धोमा यांचा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. नक्कीच लाभ केलेला हवेत चेंडू जातोय. कॅच होईल का? नाही. छेलछीत बाद झाला असा मात्र तसं काय घडत नाही. एका धावांत रूपात 2 धावांमध्ये कन्वर्ट करतोय. या 2 धावसंख्येने धावसंख्या धावफलकावर जर पाहायला गेलं तर नक्कीच 17 धावसंख्या खेळतोय. अजूनही वरती एक चेंडूचा खेळ बाकी आहे. सरासरी जर मेंटेन करताना दिसतो मात्र शीतला देवी बी संघ. सुरेख फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. पहिले पॉवरच्या पिढीच्या षटकात मला वाटतं धावा फक्त 8 आल्या होत्या. नक्कीच सुरेख गोलंदाजी ही सुद्धा करतो धोम आपल्या संघासाठी. शेवटी चेंडू घेऊन येतोय. नक्कीच लाभ करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील. जागेवर स्थिर चेंडू जातोय. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर जर पाहायला गेली तर नक्कीच 17 बिनगडी बाद. डीजे सतरा धावा पूर्ण झाल्या आहेत. नक्कीच अजून सुद्धा सलामीची जोडी मैदानाच्या आत टिकून आहे. चांगली बात आहे. बघूया आदर्श पहिला चेंडू नक्कीच चांगला फटका होता पण फटका फसला गेलाय. क्षेत्रशांत तिथे झेल टिपलाय आणि यस खेळी संपुष्टात आले. इथे ती फलंदाज बघूया जयेश यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज भूषण मैदानाच्या आत जाता. नक्कीच कोण विसरेला फलंदाजाला ज्याने पुढचा सामना नक्कीच आपल्या षटकारांच्या जोरावर मात्र शीतला देवी ब संघाला विजयी करून दिला. जबरदस्त क्लास फटकेबाजी झालेली भूषण याच्याकडून. तोच फलंदाज पुन्हा एक वार खेळपट्टीवर येताना दिसतोय. बघूया आता मात्र पुन्हा एक वार निशांत स्ट्राईकवर आहे. बघूया गोलंदाज आदर्श नक्कीच जबरदस्त प्रभावी मारा करत आहेत. आता मात्र नक्की चांगला फटका आहे. कम ऑन डीजे.
संघांच्या डोक्यावरून जी आपली साईड स्क्रीन आहे त्याच्यावरून 6 धावांसाठी जबरदस्त फटकेबाजी निशाण यांच्याकडे होत आहेत. हा नक्कीच कुठेतरी प्रश्नामध्ये पाडलाय आदर्शाला. नक्कीच निशांकडे पाहिला आपण त्याच्या पायामध्ये येस नायकीचे शूज पाहू शकतो. नक्कीच जर पाहायला गेलो तर क्रिकेटमध्ये भरपूर कंपनीचे आडिडास म्हणा, नायकी, ॲक्सिस असे बऱ्याच प्रकारचे ब्रँड आले. नक्कीच याच्यावर एक आठवडा नक्कीच आपण हिमा दास हिला ओळखतो. जेव्हा तिचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता तेव्हा तिच्या वडिलांनी तिला शूज आणलेले. त्याच्यावर तिने पेनाच्या साहाय्याने आडिडास हे नाव टाकलेलं. त्याच्यानंतर एक प्रसंग असा आला की आडिडास मला वाटतं कंपनीने त्यांच्या शूजवर तिचं नाव गेलं. आत्ताच मला वाटतं 2021 मध्ये हा प्रसंग झाला. मला वाटतं ब्रँड अँबॅसेडर झाली मला वाटतं हिमा दास. नक्कीच कौतुकाची गोष्ट आपल्या भारताला. बघूया पुन्हा एक वार नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणेन तिथे गोलंदाज आदर्श नक्कीच स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला गेला आणि नक्कीच फक्त एक धाव. या एक धाव सैन्य संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 24 धावा पूर्ण झाल्यात. नक्कीच एक तुझी एक माझी असं चाललंय मैदानाच्या आत. जबरदस्त आता मात्र कुठेतरी कमबॅक करतोय गोलंदाज आदर्श. पहिल्या चेंडूवर घडीवाद, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर सुरेख चेंडू. बघूया भूषण जबरदस्त फलंदाज आहे. आता मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि सक्सेसफुल झालाय. 1 बाउन्स 4. कम ऑन डीजे. नक्कीच भूषण याने पहिला जे मला वाटतं आदर्शाने चेंडू टाकली त्याच्यामध्ये पाहणी केली, कारण तो शॉर्ट पिच प्रकारची गोलंदाजी करत होता आणि नक्कीच त्याचाच पुरेपूर फायदा त्यांनी बघितला. गॅपमध्ये मला वाटतं लेगच्या दिशेने कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि त्याच बाजू त्यांनी फटकेबाजी केली. आता मात्र नक्कीच समोरच्या दिशेने फटका खेळलाय. बघा क्षेत्ररक्षक आहे, सुरेख क्षेत्ररक्षण झालंय, सुरेख थ्रो झालाय आणि आज फक्त एक धाव. या एक धाव सैन्य संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 29 धावा पूर्ण. षटक कर तर यस तर हे चेंडू भिजलेला आहे. तर या शेवटचा चेंडू आहे. अजून एक चेंडू बाकी आहे. धावसंख्या जाती म्हणजे 29 धाव पूर्ण झाल्या. तर नक्कीच आता मात्र जबरदस्त सुरुवात म्हणेन. बघूया पुन्हा एक बार गोलंदाज. आता मात्र सुरेख चेंडू, तेज तर्रार चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू टेपतोय. षटक क्रमांक संपलेले ते म्हणजे 3 धावसंख्या झाली म्हणजे 29. तर यस देऊया डीजेला संधी. बघूया पुढचा गोलंदाज कोण असेल. करूया नक्कीच. भावेश व्यक्तिगत संघाचं स्वतःचं दुसरं आणि संघाचं चौथं षटक घेऊन येतोय भूषण याच्यासाठी. नक्कीच लाभ केलेला आहे. नक्कीच फलंदाजी जर पाहायला गेली तर नक्कीच अप्रतिम आणि ते पंचाचा इशारा तो 4 धावा. चौकार ठोकला तेव्हा ते रिव्हर्सिव्हचा एक अथक चौकार तब्बल 9 धावसंख्येवर खेळला आणि संघाला नेऊन ठेवला तेव्हा 33 धावसंख्येवर. नक्कीच परत लाभ केलेला आहे कवच्या दिशेने. मला वाटतं झेल झाला असता मग आता तिथे 4 धाव मोजाव्या लागल्या आहेत.
दिसतोय आणि संघाला नेऊन ठेवलं ते मात्र 37 धावसंख्या अप्रतिम अशी फलंदाजी करतो आपल्या संघासाठी शीतलादेवी बी संघामधून खेळताना दिसतोय भूषण. मला वाटतं अगोदरच्या सामन्यात ही अप्रतिम अशी फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता. तो भूषण आता क्वार्टर फायनलच्या सामन्यात अप्रतिम अशी फलंदाजी करतोय आणि सुरेख फलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला नेऊन ठेवलं ते मात्र 37 धावसंख्येवर सुरेख फलंदाजीचा मारा भूषण भावेश यांच्या गोलंदाजीवर तब्बल 2 चौका ठोकण्यात यशस्वी ठरतोय. बघूया भावेश यांचे राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील भूषण यांच्यासाठी. राईट आर्म 2-4 फॉलाचा रन कव्हरच्या दिशेने फर्स्ट स्लिपला खेळून केलेला आहे. वन बॉल जातो आणि ते वारंवार तिसरा चौकार. या चौकाराच्या सहाय्याने वैयक्तिक 17 धावसंख्येवर खेळतोय आणि संघाला नेऊन ठेवलं ते मात्र 41 धावसंख्येवर. नक्कीच सुरेख फलंदाजीचा मारा करताना दिसतोय भूषण. भावेश यांच्या गोलंदाजीवर भावेश मला वाटते वारंवार आपली साईड चेंज करताना दिसतोय. नक्कीच लाभ केलेला आहे. 1 धाव काढलेला आहे. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न फेकी अचूक या 1 धावसंख्येने भूषण वैयक्तिक खेळतो 18 धावसंख्येवर आणि संघाला नेऊन ठेवला ते मात्र 42 धावसंख्येवर. नक्कीच निरंजन निशान वैयक्तिक सुरेख फलंदाजी करतो. एक षटकार आणि चौकाराच्या सहाय्याने आपल्या संघाला नेऊन ठेवलंय त्याने निशाणाने. 1च धावेवर समाधान. या 1 धावसंख्येने धावसंख्या धावपळावर जर पाहायला गेली तर नक्कीच 43. शेवटचा चेंड घेऊन येतोय भावेश. भागडे षटकार पाहताना येतोय. भूषण खेळण्यासाठी सज्ज एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातोय. नक्कीच लाभ करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क बरोबर होत नाही. धावसंख्या रोखून ठेवली. या 1 धावसंख्येने धावसंख्या 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर जर पाहायला गेली तर नक्कीच 44. एक गडी बाद. विदर्भाकडे वर्सेस मनोरी संघ. दोन्ही संघाचे संघटकांना विनंती करतो की लगेच पोलंड बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. जिथे कुठे दोन्ही संघ तुम्ही जर इकडे आला असाल तर पहिला इकडे तुमचा संघ इकडे येऊन भेटून जायचा आहे. कारण नक्कीच पेनल्टी लागणार आहे याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांना विनंती करतोय. आणि लगेच थोडीशी दुखापत झाली होती मात्र पुरेपूर वाटे बरे झालेले आहेत आणि नक्कीच भूषण सुरेख फलंदाजी करतोय. वैयक्तिक 19 धावसंख्या खेळतो आपल्या संघासाठी आणि तब्बल मला वाटते या 19 धावसंख्येच्या जोरावर संघाला नेऊन ठेवले ते मात्र 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर पाहायला गेले तर नक्कीच 44. नक्कीच यानंतरचं समालोचन आपल्या सुविल एक मधुर आवाजाने करतील माझे पाठीराखे. नक्की धन्यवाद. थँक्यू. तरी बघूया 11च्या सरासरी नक्कीच 4 षटकामागे 44 धावा स्कोर फलकावर लागल्या गेल्या आहेत. बघूया भूषण शेवटचं षटक नक्कीच आता माझं हाणामारीचं षटक. तर बघूया नक्कीच जर या षटकामध्ये 12 ते 13 धावाल्या तर एक चांगल्या धावसंख्या होईल यात काही शंका नाही. आणि नक्कीच ती भूषण याच्याकडे ती क्षमता आहे कारण जबरदस्त फटकेबाजी तो स्लॉगन ओव्हरमध्ये करत असतो. तर नवीन आले गोलंदाज तरी बॉलरचं नाव आहे बघूया पहिला चेंडू त्रेयस निहार आल्यात.
पहिल्या चेंडूवर एक धाव आले. एक धाव संख्या संघाची धावसंख्या जी म्हणजे 45. नक्कीच आपण लॉंग ऑनच्या दिशेने जो स्कोअर फलक आहे त्याच्यावर सुद्धा पाहू शकतो. बघूया पुढचा चेंडू. आता मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताला गेला होता. बघूया विकेट किपर मला वाटतं धावत आहेत. यष्ट्यावर कोणच नव्हतं. नक्कीच जर प्रयत्न झाला असता तरी दुसरी धाव देखील कम्प्लिटली झाली असती. पण श्रेयस निहार गोलंदाजीची मार्कवर आहेत. बघूया भूषण. नक्कीच एक कॅलिबर फलंदाज आहे भूषण. बघूया या घडीला तो कशा प्रकारे सामोरे जातोय. आता मात्र येस बीट होत आहे. नक्कीच वेगामध्ये बीट केलाय गोलंदाज नियार याने. अचूक मारा मैदानाच्या आत करत आहेत नियार. सुपर गोलंदाजी, कारण नक्कीच शेवटचं षटक स्लॉगन वर ज्याला म्हटलं जातं त्याच्यामध्ये अचूकरित्या चेंडू हाताळत आहेत. बघूया पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन नियार मारा करेल भूषण यांच्यासाठी. आता मात्र या षटकामध्ये काहीसा बदल करतात. आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते म्हणजे तीन चेंडू टाकून झाले. अजूनही 3 चेंडूंचा खेळ. नक्कीच या 3 चेंडूवर जरी 1 ते 2 मोठे फटके यायलाच हवे मी म्हणेन, कारण फक्त धावसंख्या झाली ती म्हणजे 46 धाव. आता मात्र मोठं लेग स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू. नक्कीच यष्ट्यामध्ये आणि वाटतं चेंडू मध्ये फक्त इंच भराचं अंतर बाकी होतं. नक्कीच जबरदस्त चेंडू हाताळत आहेत कुत्तेदरी. नक्कीच सेट झालेल्या फलंदाजांना तो रोखत आहेत मैदानाच्या आत. पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. आता मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. फुलचा फटका पॉवरफुल झाला आणि फटका फसला गेला. शतरक्षक कुणी नाही. बघा दूरवरून शतरक्षक येईल. मला वाटतं शतरक्षक मला वाटतं साथ देत नाही आणि याचाच परिणाम 3 धावा पूर्ण केल्यात. जिथे मला वाटतं फक्त 1 धाव गेली असती तिथे 3 धावा खर्च केल्यात आणि या 3 धावसंख्येने संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 50 अप. 50 धावा पूर्ण. येस चांगली धावसंख्या. अजूनही मला वाटतं 2 मुलांना 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया उर्वरित 2 चेंडू मध्ये किती धावा करेल शीतला देवी आक्सा बी संघ. जबरदस्त खेळी करत असताना मैदानाच्या आत फुलटॉस, पण फुलटॉसचा आणि यस फुलचा फटका पॉवरफुल. कम ऑन डीजे.
नक्कीच सलामीची जोडी मैदानात उतरताना दिसते. झू कोलीवाडा वर्सेस सितला देवी बी संघामध्ये. नक्कीच जर फलंदाजी जर पाहायला गेली तर नक्कीच अप्रतिम अशी फलंदाजी सितला देवी बी संघामार्फत. धावसंख्या 59 धावसंख्येचा डोंगर ठेवलेला आहे. तर मात्र 5 षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा सरासरी जर पाहायला गेली तर नक्कीच प्रत्येक षटकामध्ये 11 धावसंख्येची सरासरी काढावी लागेल झू कोलीवाडा संघाला. नक्कीच अगोदरच्या सामन्यात मॅन मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलेला तोच फलंदाज नॉन स्ट्राईक वर आहे. इकडे सुलतान आणि नॉन स्ट्राईक वर आहे. तो मात्र विनायक मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला होता तोच फलंदाज. सामन्यास सुरुवात होत आहे. रिव्हर्स स्वीप मारलेला आहे पहिल्या चेंडूवर सुलतान यांनी आणि चेंडू जातो चौकाराच्या दिशेने. चौकार त्या चौकारावर या चौकारावर आपलं स्वतःचं वैयक्तिक खातं खोललं आणि संघाचं देखील खातं खोललेलं आहे. सुलतान यांनी पहिलं षटक मार्गास्त. पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेने टोलवलं आहे. चेंडू सरळ क्षेत्ररक्षणाजवळ. क्षेत्ररक्षण सज्ज. चांगली फेकी. एका धावावर समाधान मानावं लागेल सुलतान यांना. या एका धावावर धावसंख्या झाली ती 5 धावा. पहिलं षटक हाताळता येते केदार. आपल्या वतीने पहिलं आणि संघाच्या वतीने पहिलं षटक हाताळतायत. दोन्ही गोलंदाज आणि फलंदाज म्हणजेच विनायक आणि केदार पुढच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी होते. पाहू शकता आपण टी शर्टवरून माहिती पडतं आपल्याला. पुन्हा एकदा केदार राईट आर्म राऊंड विकेट मारा करतील विनायक यांना. प्रथम स्ट्राईक घेतील विनायक. 59 धावाचं आव्हान आहे जिंकण्यासाठी. फुल टॉस चेंडू आणि मला वाटतं चेंडू चाललेला आहे. उत्तुंग असा षटकार. या षटकाराबरोबर विनायकाने आपलं वैयक्तिक खातं खोलले आणि संघाला नेऊन ठेवलं ते 11 या धावसंख्येवर. पहिलं षटक हाताळतायत केदार. धावसंख्या झाली 11. पुन्हा एकदा केदार टू विनायक. पाहूया पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता परंतु मिस हिट केलाय विनायक यांनी. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिर 11 धावेवर. पहिलं षटक मार्गास्त केदार यांचं. पुन्हा एकदा उंचावून टोळला चेंडू जातोय क्षेत्ररक्षण नो फील्ड लँड. पाहूया आणि हा झेल निसटलेला आहे. चांगली संधी मिस केलेली आहे शीतलादेवी बी संघाने. एक उत्तुंग असा फलंदाज बाद झाला असता विनायकच्या स्वरूपात. झेल निसटला आणि धावसंख्या झाली ती 13 धावा. बिनगडी बाद 13 धावा जू कोलुळ्या संघ. चांगला चेंडू ऑफच्या दिशेने कट केलेला आहे. एक धाव पूर्ण केली. या एका धावावर धावसंख्या वाढत चालली ती 14 धावा. पहिलं षटक संपलं. धावसंख्या 14. बिनगडी बाद जू कोलुळ्या संघ.
आता दुसरे षटक हाताळतायत ते गोलंदाज सोहम. आपल्या वतीने पहिलं आणि संघाच्या दुसरे षटक हाताळतील विनायक. पुन्हा एकदा स्ट्राईकवर. पाहूया एक कडाकेबाज फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समॅन. फुलटॉस चेंडू लॉंगाच्या दिशेने ढकलला. एक धाव पूर्ण केले आहेत. या एका धावावर धावसंख्या वाढत चालली ती 15 धावा. बंदर पकाडी आणि मनोरी संघाने आपली उपस्थिती इकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन दाखवायची आहे, कारण याच्यानंतर या षटकाच्या नंतर नाणेफेकीचा कोल होईल त्यांच्या दोन्ही संघांमध्ये. क्षेत्र थोडाफार बदल. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सोहम. स्ट्राईकवर सुलतान. चांगला टोला मारलेला आहे. पाहूया आणि हा षटकार, उत्तुंगाचा षटकार. वाढत चालली ती 21 धावा. दुसरं षटक मार्गास्त सोहम यांच्या वतीनं. स्ट्राईकला आहेत सुलतान. पाहूया काय करतायत सोहम. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, फसला, परंतु बाईकच्या स्वरूपात एक धाव आलेले. या धावेवर धावसंख्या वाढत चालली ती 22 धावा. बिनगडी बाद 22 धावा. जीव कोळवळा संघ जिंकण्यासाठी 59 धावांचं आव्हान आहे 5 षटकामागे. पाहूया क्षेत्रात बदल होतोय. उंच अंटोला. पाहूया क्षेत्ररक्षक सज्ज आहे, झेल होतो की नाही, आणि हा झेल. याचबरोबर विनायक विनायक बाद झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांची जागा भरून घेण्यासाठी येत आहेत ते अरुण. धावसंख्या झाले 22. एक गडी बाद. दुसरं षटक मार्गास्त सोहम यांच्या वतीनं. जिंकण्यासाठी 59 धावांची गरज. पाहूया हा सामना. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि आणखी एक फलंदाज बाद. थँक्यू डीजे. धावसंख्या झाले 22. 2 गडी बाद. दुसरं षटक मार्गास्त सोहम यांचा. चांगलंच कमबॅक केलं सोहम यांनी आपल्या संघासाठी. 2 गडी बाद गेलेत आणि आता त्यांना हॅट्रिकचा चान्स आहे. पाहूया
सुलतानाची जागा भरून घेण्यासाठी येत आहेत ते नंदू. शेवटचा चेंडू शिल्लक सोहम यांचा आणि हॅट्रिकचा चान्स देखील आहे त्यांना. या शेवटच्या चेंडूवर पाहूया काय करतायत. पुन्हा एकदा उंच टोलवलं आहे आणि पुन्हा एकदा शस्त्र सज्ज पाहूया आणि हॅट्रिक साजरी झालेली आहे. पहिली हॅट्रिक. पहिली हॅट्रिक साजरी झालेली आहे सोमच्या वतीनं आजच्या सत्रातील. लागोपाठ 3 फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. धावसंख्या स्थिर. 3 षटक संपलेत. सॉरी 2 षटक संपलेत. धावसंख्या 22. 3 गडी बाद. जिंकण्यासाठी 59 धावांची गरज 5 षटकामागे. रत्नेश आलेले आहेत स्वतः कर्णधार जीव कोळीवाडा संघाचे. उर्वरित 3 षटकामागे मला वाटतं जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 18. 12.33 ची सरासरी जिंकण्यासाठी. पाहूया केदार आहेत. फुल टॉस चेंडू लेगच्या दिशेने टोलवलेला चेंडू पाहूया. सीमारेषा अडवण्याचा प्रयत्न परंतु हा चौकार. थँक्यू डीजे. केदारांच्या पहिला चेंडू चौकार टोलवलेला आहे रत्नेश यांनी आणि चौकारबरोबर आपलं वैयक्तिक खातं खोललं संघाला नेऊन ठेवलं ते 26 या धावसंख्येवर. क्षेत्राचा बदल होत आहे थोडाफार. केदार पुन्हा तयार बॉलिंग मार्कवर. पाहूया चांगला चेंडू ऑफच्या शेट टोलवला आहे. एक धाव घेतलेले आहे. मला वाटतं एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावावर धावसंख्या वाढत चालली ती 27 धावा. तिसरं षटक मार्गास्त केदार यांच्या स्वरूपात. जिंकण्यासाठी 59 धावांची गरज आहे 5 षटकामागे. अरुण पत्रम स्ट्राईक करतील केदार यांना. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील केदार. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता पण असफल ठरला. निर्धावाचा चेंडू. धावसंख्या स्थिर 27 धावा. 3 गडी बाद. तिसरं षटक मार्गास्त केदार यांचं. आपल्या वतीने दुसरं षटक हाताळत आहेत. फुल टॉस चेंडू आणि मला वाटतं चेंडू चाललेला आहे षटकार. या षटकारावर 33 धावा. 14 चेंडू मागे 26 धावांची गरज. पाहूया पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर केदार. पुन्हा एकदा टोळ्या उंचावरून आणि पुन्हा एकदा षटकार. जबरदस्त खेळी म्हणावी लागेल.
13 चेंडू मागे 20 धावांची गरज जिंकण्यासाठी. 13 चेंडू आणि 20 धावांची गरज. केदार पुन्हा बॉलिंग मार्कवर लागोपाठ 2 षटकार ठोकलेले आहेत अरुण यांनी. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न असफल ठरला. निर्धावाचा चेंडू. षटक संपलेलं आहे. धावसंख्या झाले 39. आता जिंकण्यासाठी 20 धावांची आपल्या वतीनं पहिलं आणि संघाच्या वतीनं चौथं षटक हाताळत आहेत. जिंकण्यासाठी 12 चेंडू मागे 20 धावांची गरज. जीव कोळवेळा संघाला. पाहूया बॉलिंग मार्कवर भूषण राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील रत्नेश यांना. उंच अंटवलेला मला वाटतं षटकार. आता फक्त 11 चेंडू मागे 14 धावांची गरज. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू आणि क्षेत्ररक्षणाच्या डोक्यावरतून षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. मनोरे आणि बंदरबाकाच्या संघांना निवेदन करतो की त्यांनी नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क करायचा आहे लवकरात लवकर. चांगला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने टोलवला आहे. एक धाव पूर्ण. आता धावांची गरज आहे ती फक्त 8 धावांची गरज आहे. सॉरी 7 धावांची गरज आहे. 6 धावांची गरज आहे आता. चेंडू शिल्लक आहेत ते 8 चेंडू मागे 6 धावांची गरज जिंकण्यासाठी जीव कोळवळ्या संघाला. फुलटॉस चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने टोळवला आहे. रत्नेश यांनी एक धाव घेतलेली आहे. या एका धावावर धावसंख्या वाढत चालली ती 54 धावा. 5 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 7. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 7. पुन्हा एकदा तोडण्याचा प्रयत्न असफल ठरला. निर्धावाचा चेंडू. षटक संपलेले आहे. 4 षटक संपले आहेत. धावसंख्या 54. जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज. 6 चेंडू आणि 5 धावा. नक्कीच सितला देवी बी संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर नक्कीच एक आगळीवेगळी गोलंदाजी करावी लागणार आहे आपल्या संघासाठी. 7 चेंडू आणि धावसंख्येची गरज आहे ती मात्र 5. फलंदाजी सुरेख करताना दिसतो मात्र झोकोलीवाडा संघ. आता फक्त 7 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे आणि गोलंदाजी साठी पाचारण केला तर नवीन गोलंदाज तन्मय यांना नक्कीच आगळीवेगळी गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. नक्की चेंडू बघा, अप्रतिम चेंडू, लँडिंग अप्रतिम, थोडासा बाहेर काढण्यात यशस्वी ठरते. सुरेख गोलंदाजीचा मारा करतोय. नक्कीच अशीच गोलंदाजीची गरज आहे ती मात्र सितला देवी बी संघाला. आता मात्र समीकरण जर पाहायला गेलं तर नक्कीच साम्य समीकरण होते. 5 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. नक्कीच तन्मय यांचा पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील. हितेश यांच्यासाठी नक्कीच बॅट आणि बॉलचा संपर्क बरोबर होत नाही.
एकच धावेवर समाधान मानावं लागेल. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती मात्र धावफळावर 55 धावसंख्येवर पोहोचतो मात्र झोकोलीवाडा संघ आणि खारदांड्याचा संघाचं आगमन झालेलं आहे. त्यांचा संगणक इकडे हजर होऊन गेलेला आहे. नक्कीच सुरेख अशी फळ खारदांडा संघाने सुद्धा गोल्डन इकडे जेव्हा सामने सुरू होते तेव्हा अप्रतिम अशी खेळी खेळली होती आपल्या संघासाठी. बंदरपगाडी संघ आणि मनोरी संघाला निवेदन करतो की त्यांनी नाणेफेकीसाठी मंचावर यायचंय लवकरात लवकर. हरून खेळण्यासाठी सज्ज. बघूया प्रतीक अशी कशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. 4 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकवर ते हरून अप्रतिम गोलंदाजी. पंच आपल्या जागेवर स्थिर. अप्रतिम गोलंदाजीचा मारा. लँडिंग अप्रतिम. थोडासा चेंडू टाकण्यामध्ये कट करण्यात यशस्वी ठरतोय. फलंदाजांना दडपणामध्ये हाणून ठेवलेला आहे मात्र प्रतीक आणि अप्रतिम अशी गोलंदाजीचा मारा करतो आपल्या संघासाठी. आता गरज आहे ती मात्र 3 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. नक्कीच सामन्यामध्ये ट्विस्ट येताना दिसतोय. सुरेख सामना बघायला मिळतो. एक रोमांचक सामन्यामध्ये येताना दिसतोय. प्रतीक आपल्या गोलंदाजीचा मारा अप्रतिम करतोय आपल्या संघासाठी. अरुण यानं दडपणाखाली हाणून ठेवलेला आहे तेव्हा आता 3 चेंडू आणि धावसंख्येची गरज आहे ती मात्र 4. बघूया कशी गोलंदाजी करतो. लँडिंग्स बघितली तर अप्रतिम आहे प्रतीक यांची. परत फिरकी मारा लाफ केलेला आहे आणि मॅच विनिंग शॉट. षटकार.